तुम्ही महिला आहे का? ए महिला मंडळ, उपास करावा किंवा नाही हा म्हणा नाही म्हणा नाही. ऐका नीट, जी स्त्री शरीरानं कमकुवत आहे तिने उपास करू नये. जी स्त्री आजारी आहे तिने उपास करू नये. ज्या स्त्रीला शारीरिक कष्ट जास्त आहे तिने उपास करू नये. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही शरीरा न पिडावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे. आणि पाया पडून सांगतो याला उपाशी मारीत जाऊ नका. याला लागेल तेव्हा पाणी द्या आणि मागेल तेव्हा अन्न द्या. याच्यातला देव जर उपाशी राहिला तर बाहेरचा देव तुम्हाला भेटेलच कसा? याला पुरावा पुरावा 9वा अध्याय. मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबई न दिसे. या उपास करायचे नाही रे. आता गुरुवार झाले असतील ना 2. करा करा. काय बावळ्याचा बाजार झालाय. पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन. कापून टाकीन कापून. मग पार्वतीनं आरती बदलावली. खालील लोटांगण वंदीला चाललं. हे जे उपसंका आहे काय? ए तुम्ही शरीरा न पिडावे तुम्ही व्रत नियम न करावे. काय उपयोग येत होता? याला चांगलं समाधानी ठेवा. उपासना कोणाला देव भेटतो? पुढचं वाक्य सांगतो मला. काशीला गेलो मोक्ष मिळतो पण काशीला मरावं लागत. आपले बावळट काशीला जाते आणि गावात येते. मी दाव्याचं खात नाही. कान भरफुडीन दाव्याचं आणि काशीचं काय. तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? गेला मरायला काशील. तू गावात नीट राह. तू गावात राहतो हीच काशी. आमच्याकडे आपल्याकडे आता एक धंदाच झालाय. 5-50 लोक गोळा करा चला काशीला. पैसे त्यांचे मजा आपली. उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजरा. दोन्ही काशा खुश. तिकून आला तर गाई दुधाला कमी पडली. दोन्ही पोरं वाहिली निघली. हीच काशी झाली. ओवी नीट ऐकत जा. 2ऱ्या अध्यायात अशी ओवी आहे. 12व्या अध्यायात ओवी आहे. तुम्ही काशीला गेल्यावर तिथं देह ठेवला तरच पवित्र, नाही तर बोगसगिरी नाही. कोणी उठायचं चला काशीला. काशीला हाय काय? मी काशी केली. दावा खात नाही. श्राद्धाचं खात नाही. महाराज मी अजून आळंदी पंढरपूरून देऊन पैठण सोडून दुसऱ्या देवाला गेलो नाही आणि जाणारही नाही. जाणारही नाही. तुम्ही जरी मानले आलो काय काम आहे? आपले 3 कीर्तन होते हीच काशी. दिवसभर 3 करतो महाराज. हलक्या हाती 3. जवळ सापडलं तर 4थं काढी दो. एक नाही करीत कधी. चालू चालू 3. 12 माही. मी काही सिजनेबल बॉ नाही. कसाही महिना निघू 80, 85, 70, 75 कीर्तनाला व्याव नाही. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची गरज आहे. लोक बधीर झालेत. लोकांना चला काशी बिशी करत नाही. उपवास करावा किंवा नाही. उपास करावा किंवा नाही. महिला मंडळ उपास करायचं नाही. बरं 2 गुरुवार केले ना तुम्ही. लबाड बोलायचं नाही. 2 गुरुवार पैकी नवऱ्याच्या पाया पडल्या का सांगा? नाही. मग हा बावळटपणा सांगितलं कोणी तुम्हाला? 4 गुरुवार करतील सासरा उपाशी मारी. ती ही पुथी कोणती? बस एक वाक्य सांगा. एक वाक्य महिला मंडळ लिहून. एक वाक्य महिला मंडळ लिहून घ्या. उपास उपास करा नाही तर करू नका. सासू सासऱ्यांना समाधानी ठेवा. ही देवाची पूजा आहे. देव सोडल्यानं देव भेटतो का? खरं वागायला शिका. आणि आज लोकांना खरं नकोय. नुसती प्रसिद्धी. आजच्या लोकांना 4च रोग आहेत. माझी लाल करा. 2 मला माना. 3 माझ्या पुढे कोणी जाता कामा नाही. आणि 4 मलाच पैसा पाहिजे. बस बाकी लोकांना 5वा रोगच नाही. ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. बस काही नाही झालं कोणाला रोग. सगळ्या लोक आता हे कॅमेरे बिमेरेवाले नाही. हे लय विचित्र मंडळी. हे काय करतात महाराज? आता 2 तास आपलं कीर्तन ऐकून घेणार. काढून घेणार कॅमेऱ्यात. आणि एखादं वाक्य चुकीचं गेलं ना तेवढंच युट्यूबला टाकणार.
म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी नालायक केली. लय विचित्र, लय विचित्र महाराज. आणि यांना एवढं समजत नाही, पैसे त्यांना. मी अजून युट्यूबचा 1 रुपया घेतला नाही आयुष्यात. म्हणजे लाख लाख 2-2 लाख एक कधी ध्यानात ठेवायचं या मंडळीने. दाखवायचं तर अख्खं कीर्तन दाखवा ना. नाही दाखवणार कधी, नाही 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 दाखवणार. पैसे त्यांना ठोकायचे आपल्या. पण एक ध्यानात ठेवा, ते इंद्रिकरचे पैसे आहेत महाराज. येडे व्हाल येडे, अशी हिंडाल गावा सुकू नको मला लय त्रास दिला या मंडळीनं 5-6 महिन्यात महाराज. आणि एक वाक्य सांगा, तुम्हाला राग येईल महाराज, पण आपल्या माणसांबद्दल आपण कधीच अपप्रचार करू नये. आपल्या माणसांबद्दल एक वाक्य सांगा. आपल्या दोंडाईच्या मध्ये एक माणूस विद्वान डॉक्टर आहे, स्वाभिमान आहे आपला. असं कसं? एक मुलगी गरीबाची तहसीलदार झाली, आपली शान आहे ती. आपला एक तरुण पोरगा शेतकऱ्याचा मिलिटरीत गेला, शान आहे ती. आणि आपली लोक आपलंच वाटोळं करतात मला. आता समजा आम्ही कीर्तन क्षेत्रात आहे, आपल्या लोकांची शान आहे ती. आपला एक मुलगा आळंदीत पहिला आला, शान आहे. आपला एक मुलगा, आपली एक मुलगी तहसीलदार झाली, शान आहे. आणि आपली लोक काय करतात महाराज? आपल्यांच्याच बदनाम्या. 2 तास कीर्तन ऐकून घ्यायचं आणि एखादं वाक्य चुकीचं गेलं का, यनबा सामच्या बोखंडी तेवढंच दाखवायचं. कधी आपल्या धर्माबद्दल अपप्रचार करू नये. आपण खानदान घराण्यातली धर्मनिष्ठ माणसं आहेत. आपण धर्मनिष्ठ माणसं आहे. आपल्या धर्माबद्दल आपल्या एक वाक्य सांगा, कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसाला नाव ठेवू नये. हे कधी ध्यानात ठेवायचं. एखादा डॉक्टर, आता समजा दोंडाईच्या मध्ये एखादा मुलगा आहे, अति गरिबी डॉक्टर झाला, विद्वान आहे, ती आपल्या लोकांची सगळ्यांची शान आहे. बाकीचे लोक म्हणले तुमचे डॉक्टर फार हुशार आहे, आपण म्हणलं पाहिजे आहेच. आपली अवलाद काय म्हणते माहिती का, तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती की नालायक केला. बोलू नये आपल्या माणसांना. विनोद आहे हा. एक वाक्य सांगा मला, सोनारानं हिरा फेकला तर चालेल, त्याला त्याची किंमत कळेल नाही. एखाद्या रस्त्यातल्या भिकाऱ्यानं हिरा फेकला तर चालेल, त्याची किंमत त्याला कळेल नाही. पण रत्न पारखेनं हिरा फेकू नये. का? तो त्याच्यातला तज्ञ. कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसांना कधी नाव ठेवू नये. आमचा एक म्हशीकडे जाणारा पोरगा आहे, मिलिटरीत गेला, शेवटपर्यंत आपली शान आहे. आमचे भांडे घासणारीची मुलगी 12वीला पहिले आली, अख्ख्या गावात बोर्ड लावले पाहिजे, आपल्या गावची शान आहे ती. एक मुलगा सीए झाला, कौतुक आहे. आणि आपल्या लोकांना आपलेच लोक दुश्मन. एखाद्यानं गाडी घेतली ना, आपली अवलाद हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असेल, पालथी मेंदू. एखाद्यानं लय उंडा घेतला, पुरीत खोड असेल. एखाद्यानं घेतलाच नाही, लफडा असेल, ऊर फाटच बोलणार, लय भंगार. आणि त्याच्यामुळे आपलं वाटलं झालं. कधी ध्यानात येतं. अजून एक मुद्दा सांगतो, आपल्या माणसांबद्दल कधी आपण वाईट बोलू नये. तुम्हाला मान्य का सांगा. दुसरी गोष्ट, हे युट्यूब वाले सगळे सगळे जेवढे मोबाईल वापरणारे तेवढे आपल्या धर्माबद्दल, आपल्या प्रिय राजाबद्दल, आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल युट्यूबला जर एखादी क्लिप आली, जाग्यावर डिलीट करा, फॉरवर्ड करीत जाऊ नका. फॉरवर्ड करू नये कधी. समजा एखाद्याने लिहिलं, एखाद्याने छापलं, तुकाराम महाराज वैकुंठा गेले नाही, त्याचा खून झाला, आपण तुकाराम महाराजांना बाप मानणारी माणसं आहेत, क्लिप जागेवर डिलीट करा. आपल्याच अवलदींचे 2-2 हजाराचे ग्रुप आहेत आणि आपल्याच अवलदी पुढे फॉरवर्ड करतात. मग या जातीय दंगली भांडणं होण्याची ही कारण आहेत. आणि ज्यानं टाकलं त्याला लई किंमत देऊ नका, ते येडच आहे. त्याच्यामुळे पुतळे जाळा आणि त्याला चौकात घ्या, काय ते हलकट क्वालिटीचं आहे, सोडून द्या आणि पुढे चला. नको त्याला मार्केट नका देत जाऊ. आपल्याकडे एखाद्याने काही लिहिलं का, लगेच त्याचा पुतळा जाळा, टपऱ्या बंद ठेवा, काय ठेवू नका. ते याडच आहे, त्याला काय करत. त्याच्या बायकोन त्याला 2 वेळा आणलं, त्याला काय मार्केट द्यायचं. ते भंगार. आणि भंगार माणसांना मार्केट दिल्यामुळे आपली धर्मनिष्ठा कमी होते. काय मत आहे तुमचं? लिहून द्या ना त्याला.
लिहू द्या ना. एखाद्याने संभाजी महाराजांबद्दल लिहू द्या, एखाद्याने तुकाराम महाराजांबद्दल लिहिलं लिहू द्या ना. आपण तर धर्मनिष्ठ आहे ना, मग नको त्याला काय किंमत द्यायची गरज नाही. गावात हत्ती आला हे ओळखायचं असेल तर कुत्रा भुकला पाहिजे. कुत्रा जर भुकला नाही तर हत्तीचा अपमान आहे. हो, हत्ती येऊन कुत्रा भुका ना, कुत्रा असं नेट लावून भुकलं पाहिजे. जितका कुत्रा जास्त भुकेल तितका हत्ती मोठा. कधी बी स्वाभिमानाने जगायचं. भुके मरेंगे लेकिन आकड नाही छोडेंगे. वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ, गोवा नाही, वाघ कळत होत मला. वाघ, वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढे वाघ. 9 वाजता पडला, उताना झाला चित्ता, मागून की चड्डी फाटेल. पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवीन? आपले वाघ नाही, आपले बिबटे. बिबटे 9वीचं क्वार्टर पेत आहे, 9वीचं आहे असं एवढं एवढं क्वार्टर पेट ती अवलाद टाईट पाहते बापाक, आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी, तुझंच कमी, मी तुझंच का. मग तुझ्यातून माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा आहे. मग इतकं जेव्हा 11वीला गेलंय, 17चं शामडे, मिसरूड नाही, फिसरूड नाही, बगलात गुचिड्या, स्वाक्षता असा घाण वास. आणि ते बापाला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी. आता बापाने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेल. कॉलेजचं पोरग दारू पिताना बापाच्या नावाची चिअर करतय, दत्तू पाटील की जय हो, मग पेतय. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाक मारतात, ए भिक्या, ए सख्या, ए दत्त्या, ए किसन्या, तुझ्याचे का मी. मराल मराल 10वी 12वीची अडपट नीट आहे का. मराल बेवड्यो, मराल. अय भंगरियो, मराल. आखलीचा पत्ता नाही. गमेंड असेल ना, गमेंड. अय लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चायल्यांच्या कीर्तनात ओपन, ज्याला खास किडा असं ना क्वार्टर प्यायच्या लग्नाच्या अगोदर, फक्त तुमच्या बापाची इस्टेट सोडा ना, आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवा, वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शेंबड्या, रोख. ए पिस्तुल्या, रोख. तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ह्या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झालाय का नाही सांगा मला. आणि पाया पडून सांगतो तरुण मंडळीला, बसलेल्या महिला पुरुषांना, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडं. महाराज कीर्तन महाराज कीर्तन संपल्यावर का मारानं. माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. ते काल सत्य आहे, आज सत्य आहे, उद्याही सत्य आहे. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडेल ते कवाई खरंच. पोरानो, काळ वाईट आलाय. तुम्हाला वाटतं आम्हाला लई मित्र आहेत, फोन करतात लई 5 वाजता पाजितो म्हणून. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोथ्यात आहे. पण पाया पडून सांगतो, दिवस फिरतात. गमेंट कमी करा, दिवस फिरतात. हो, राजा दशरथाचा पोरगा होता राम, पण पुत्र शोकाने मेला त्याचा बाप. आणि फडफडणारा जटायू होता, पण रामाच्या मांडीवर मेलाय. जरा गमेंट कमी करा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून मेलाय, आणि जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. लई पोथ्या वाचू नका. तरुण पोरांना एक वाक्य सांगतो, व्यवसाय करा. शिक्षणात कवर शिकत बसू नका. कवा लागतील नोकऱ्या. येडे झाले का तुम्ही. गारगारी का कुल्फी का हे शिका बाहेर. त्यांचं जरा केरळवरून हवा भरायला आलंय 5 रुपयासाठी, रात्री 2:30ला उठत आहे. बोर मारायला महाराष्ट्रात ते झाडाखाली मुक्काम करतात.
मकाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात ते पेट्रोल पंपावर मुक्कामे, हायवेच्या कामाला सिमेंटच्या नळी झोपत्यात. अरे एमपीची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्यावर खाते. लाजा वाटू द्या, लाजा. अरे पाना घेऊन आल्यात हायवेला, पाना 3 गुंठ्याचे मालक झाल्यात हायवेला आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोलाय ठेवल्यात. लाजा वाटू द्या जरा. आता हसाल, इथून पुढे रक्ताचे नाते राहणार नाहीत. जवळजवळ आजच नाते राहिले नाहीत. कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही, हे फक्त पत्रिकेत छापायचं. कोण नाही. या जगातली माणसं फक्त कष्ट करणाराच सुखी होऊ शकतो, नाही तर कोणीच होऊ शकत नाही. पूर्वी लोक कॅन्सरला मारायची. कॅन्सर मुक्त महाराष्ट्र झालाय, एड्स मुक्त महाराष्ट्र झालाय, पोलिओ मुक्त महाराष्ट्र झालाय, ग्लोबल मुक्त महाराष्ट्र झालाय. आज कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना 3च रोग आहेत. स्टेजवर बसलेल्या सगळ्यांना माया सकट. एक शुगर, निम्मे निघतील निम्मे साखर, चहा राखेल दे चहा. एक शुगर, 2 बीपी आणि 3 अटॅक. हे 3च रोग आहेत सगळ्यांना. शुगर का वाढते? कमी वयामध्ये व्यसनाचं प्रमाण आहे. कोणती दारू घ्या, शुगर अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. कोणती दारू घ्या, इंडिका घ्या, आरसी घ्या, डिप्लोमॅट घ्या, कोणती घ्या, कोणती घ्या, डिप्लोमॅट घ्या, इंडिका घ्या, आरसी घ्या, संत्री घ्या, मोसंबी घ्या, कोणती घ्या. पण दारू पिणाराची शुगर वाढणारच. मग एकानं मला कीर्तनात विचारलं, दारुड्याची शुगर जर दारू पिऊन वाढते तर माळकऱ्याची कशानं वाढते? अक्कल बंद झाली आपली. माळकऱ्याची शुगर का वाढते? भजनी मंडळ, अनियमित झोप, 2 सतत बाजरीची भाकरी आणि 3 भाताने शुगर वाढते. मग एकाने मला विचारलं, भाताने जर शुगर वाढते तर कोकणातले लोक सारखा भात खात्या, त्यांची का शुगर वाढत नाही? कोकणामध्ये नागली पिकते, नाचणी, आणि नाचणीचा रंग लाल आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोहाचं प्रमाण आहे. आपल्या लोकांना आहार नाहीये. नाही, एमपीची ट्रक रस्त्याच्या कडेला दगडाची चूल करून भात खाते. आमची अवलाद बायको देखणी करते आणि गड्याचे हातचं खाते. गड्याच्या हातची खाते अवलाद हायवेला, आणि तो गडी त्याला असा वाढितो. त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पीळ. शिंबूड खातोय पैसे देऊ. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का? आपण काय याचं कारण अटॅक, याचं कारण शुगर, बीपी वाढायचं कारण काय? मागचं उकरून काढू नका. तिचं जसं जमलं ना, संपलो आपण. पागल आहे तू, पागल. तुला बुटानं हाणलं पाहिजे, बुटानं. एका शेंबड्यापुरीसाठी मोरतो का तू? येडे आहे. अरे शीर सलामत तो पगडी 50. प्रेम कधी कुणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य ऐका आपलं. पुढचं वाक्य ऐका. आपलं हृदय इतकं हलकट नाही त्याच्यावर कोणी प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही का चांगलं हृदय कुणालाही द्यावं. कशाला वाढेल बीपी फिपी? मागचं उकरीत बसायचं. मी पहिला असं होतो गपचिप राय. त्याच्यामुळे बीपी वाढतो. आणि अटॅक का वाढतो माहिती का? झळकाट माणसाला अटॅक येतो, झळकाट. दुसऱ्याच्या दारापुढे इनोव्हा पाहिली, आणि अटॅक का यायला लागले ह्या 5-7 वर्षात? माणसं बोलायचीच बंद झाली. पाया पडून सांगतो पोरांनो, पोरं पुरी नीट आहे का? तुमच्यावर जर एखादा प्रसंग असेल तर ती गोष्ट कुणापडी पुढे बोलून दाखीत जा. मित्राला सांगत जा. प्रियशीनं धोका दिला ना, सांगून टाका मित्राला. पण ते असं नाही करायचं, आतल्या आत नाही ठेवायचं धोका. मग अटॅक का म्हणेल?
बोलून दाखिता. आणि आता हे मोबाईल मुळे बोलणं बंद झालं, बोलतच नाही लोक. आणि पाया पडून सांगतो, 10वी पर्यंतच्या पोरगा आणि पुरीच्या हातात मोबाईल जाता कामा नाही. पार पागल झाली जनता, पागल. हलकट क्वालिटीचं नाही. ते कानात वायरी घाली ते 2, ती सॅग नावाची एक बॅग आली कुडून माग टांगीत आहे. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं ते. पागल. एक लग्वीला गेलं आणि फोन आला, मग चेन तर खोलावा का नाही. पागल. कुणी बोलत नाही. एक कॉलेजला गेलं आणि गाडीतून उतरलंच नाही खाली, परत घरी आलं. आणि मग एकटे बसत येत रस्त्याच्या कडेला एअरपाट. आणि त्याच्यामुळे माणसं बोलायचे बंद झाले, त्याच्यामुळे अटॅक येतो. आणि मोबाईल वापरणाऱ्या ज्या अवलादी आहेत, हे संध्याकाळी नीट झोपत नाहीत. यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. ही झोपत नाही, भंगार क्वालिटीची पडले ना नुसते. आणि मग ते अश्लील वाक्य, भंगार चित्र, तेच त्याच्या डोक्यात. तसंच झोपत होते. निम्म्या रात्री एकानं गोधडी फाडली, गोधडीच फाडली, गोधडीच फाडली एकानं. त्याचा बाप म्हणला मागच्या आठवड्यात खाट मोडली आणि आता गोधडी फाडली. त्याची आई म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या परवा तुम्हाला फाडील तो. उपवास करावा किंवा नाही आपण होतो, तुम्ही काय काळजी नाही करायची. आणि मराला कसं करावं किंवा नाही. आता मरावं कसं. आता माळकरी मंडळी, भजनी मंडळी, कुणी महाराज असले तर लिहून घ्या. मरण्याच्या अटी लिहून घ्या. बोगसगिरी चालत नाही. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावं. 3 उत्तरायण असावं. आता आयन कोणतं आहे? किती तारीख आहे आज? काल लागलंय उत्तरायण. आता नीट ऐका. माणसाचा मृत्यू दिवसा झाले असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तरायण असावं. मरताना इंद्रिय टवटवीत असावा. शरीराचं तापमान समान असावं. आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. पुरावा अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ओव्या. अशी बोगसगिरी चालत नाही. कोणी उठायचं ना वैकुंठवासीन, कोणी उठायचं ना हे बापाच पेंड. मग काही माणसं म्हणतील भजने सुद्धा नीट मरतील का? गॅरंटी नाही. एखाद्यानं आयुष्यभर भागवत सांगितलं, मरण्याच्या टायमाला गवळणी पाहायला लागला. गोकुळातल्या गवळणी नदीवर गेल्या. असं नाही चालत. काही माणसं भागवत शिकून आले गावात कथा ठुली. त्याच गावातून रुक्मिणी नेली. ती आहे कथा नाही झाली पण सत्य कथा झाली.
परमार्थ ही पोळी आहे पण सुळावरची आहे. हा, पुन्हा एक पुरावा आहे त्याला गाथ्यात, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. तुम्ही म्हणाला आम्ही सुद्धा नीट मरू का, सांगता येत नाही. काही माणसं 70 वर्ष माळ ठुत्यान मरायच्या टायमाला खाटावर पडले का? म्हणजे काय, अंड 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 मागा त्या अंड. आता प्रश्न विचारतो मी तुम्हाला, एखाद्या माणसानं 70 वर्ष माळ ठुलीन मरायच्या टायमाला अंड मागितले, देवा किंवा नाही? आता याच्यात 3 मुद्दे पडतील. एक म्हणाल त्या मानानं गंटी कावली देऊन टाका, एक म्हणाल काय म्हातारीची वासनाट होता का, कोंबडा होईन तो, आणि एक म्हणला तसा मरू द्या देऊ नका, हरिपाठ म्हणा. आणि मरताना त्याला जी गोष्ट आवडते ती त्याच्या डोळ्यापुढे येते आणि शरीर थकलं जातं ना. बरं मग कसं मरत, मरून दाखवतो ऐका, मरून दाखवतो ऐका. हे थकलंय, ही डेंजर आहे, खतरनाक गड्या, लई खतरनाक. एकटा एवढ्याला कामाला येतोय. यानं जर एखादी गोष्ट पाहिली आणि याला जर आवडली तो एवढ्याला कामाला येतोय. आणि ही सगळी हलकट याचं ऐका, त्या गडी लई डेंजर. ऐका, याची ताकद झाली कमी, याची ताकद झाली कमी. मरणाऱ्या माणसाच्या 2च गोष्टी चालू असतात. कोणत्या कोणत्या नीट ऐका, एक नाक आणि 2 हृदय. आणि त्यावेळेस त्याला जी गोष्ट आवडते ती डोळ्यापुढे येते आणि त्यावेळेस त्याला वासना तयार होते. आणि वासना तयार झाली की ती वासना तिच्या भावाला फोन करते. तिच्या भावाचं नाव आहे यम. यम राजदूतला राखेल टाकूनच येतो, सायलेन्सर काढून ठॉय 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 ठॉय. मिळाला माणूस, मग त्याच्या नागपुडीत कापूस घालतात. ओवी लिहून घ्या, तेवी 8वां अध्याय. तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे, ते मरणाचे मेरे फार हो लागे, आणि मरणी जयाचे 8वे तो ते गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते त्वा, नादबाबाचं प्रमाण जन्म घेणे लागे. आणि मेला माणूस, राहिलं ते प्रेत. लोक रडा त्या प्रेताजवळ, त्याच्यातलं सगळं निघून गेलंय. ऐका आता, आता ते प्रेत स्वर्गात जातं का नरकात जातं का हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? फायनल सांगतो तुम्हाला, मुखात भजन येणे हाच स्वर्ग, आणि भजमुखात भजन येणे हाच नरक, आणि आनंदाने जगणे हाच स्वर्ग. आता इथं परत एक घोटाळा आलाय. माणूस मेला, शिल्लक राहिलं ते प्रेत. आपण जाळतो ते प्रेत, जाळलं. आता थोडस पटणार नाही तुम्हाला, पण पटलं तर हा म्हणा. माणूस जाळून शिल्लक राहिली त्याची राख, ती राख तुम्ही कुठे टाकता? नदीत. नदी आपली माता आहे, पाया पडतो. पटलं तर हा म्हणा. ती जी राख आहे 2 टोकऱ्या, ती गुणीत भरा, घरी घेऊन या. ती राख शेतात खड्डा घ्या, त्या खड्ड्यात टाका, त्याच्यावर एक झाड लावा, आई वडिलाची आठवण राहील. पण नदी दूषित करू नका. नदी आपली माता आहे. आणि काय बापाची राख नदीतच टाकलं ना काय पावन होय? आपण हानेलच आहे बाप 3 वेळा, पावन व्हायचं काय काम? हे नाही करायचं मला काय. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, समाजामध्ये काही गोष्टी चांगल्या करताना त्रास होतो, पण त्या आपोआप अंगी पडतात. 10-5 माणसांनी जर वडिलांची राख घरी आणली, ती शेतात टाकली, तर आपोआप बाकीचे लोक सुरू करतील. काही काही गोष्टी आपण सुरू करायच्या असतात लोकांच्या, आणि ते चांगल्याच आहेत ना. काय आपल्या वडिलांची राख घरी आणल्याने फरक पडला? राख तरी किती येईन? मीन 2 टोकऱ्या शेतात टाका, झाड लावा. झाड आंब्याचं लावित नका जाऊ बापाचं, आंब्याचं झाड लावायचं नाही. नाही नाही, कैऱ्या आला का मारा माऱ्या, मग आंबे यायचे बंद का म्हणून झाले. आता लिंबाचं झाड लावा, सगळ्यात जास्त ऑक्सिजन. आणि ते झाड बांधाच्या कडाला लावा, पुन्हा व्हायला अडचण नको. या गोष्टी शिका, आणि या करायलाच लावून टाकायचं झाड. काय नाही करायचं मला, या गोष्टी शिका. आता दुष्काळ पडला हे बोंबला त्यात लोक, दुष्काळच नाही. हे दुष्काळ आलाय कवा 2-4 वर्ष झाली, लोक घरचं पाणी पित होती. जारच दुष्काळ फक्त 2 भोगलाय.
एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय, तिसरा कोणाला दुष्काळ आहे? काय नोकरीवाल्यांना रोग झालाय, काय आम्हाला रोग झालाय, उगाच बरळायचं दुष्काळ. काय याचा दुष्काळ? दुष्काळ आढावा बैठकीचा खर्च 3 लाख. याचा दुष्काळ काय? आणि पाया पडून सांगतो, इथून पुढे आता शिक दुष्काळ आहे, इथून पुढे पाऊस असाच कमी होत जाणार. तुम्ही पारिक अभ्यास करा. 5-6 वर्षापासून फक्त डोंगर क्षेत्रात आणि वृक्षे धरण क्षेत्रातच पाऊस पडतो. झाडं जर तुम्ही लावली नाही तर पाऊस असा याच्यापेक्षा कमी कमी होत जाणार. आता प्रदूषणाचा विचार करायचा, माणसाच्या नीतीचा विचार करायचा, हवामान खात्या यांचा विचार करायचा. असं बोगस चालत नाही. नुसतं आपलं बरळायचं पाऊस नाही, दुष्काळच नाही. मग दुष्काळ पडला तर काय कोण दारू सोडली काय? हो, मग दुष्काळाला तोंड द्यायचं असेल ना तर पहिली गोष्ट यावर्षी ध्यानात ठेवा, या सोनाने पाटला